भूमिका असणार आहे व्हॉट्सअप लोकांचे परवा दिवशी ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून ज्यावेळेस चर्चा ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस बऱ्याच लोकांचे मला फोन आले, काहींनी मॅसेज आले, त्यांनी माझ्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष मला भेटून सांगितलं की जर तुम्ही भविष्याच्या राजकारणासाठी जर मोठ्या साहेबांबरोबर गेलं तर तो सुद्धा विचार करा, असं सुद्धा मला बऱ्यापैकी सांगण्यात आलं. कालसुद्धा पुस्तक प्रकाशनानंतर पण काही गोष्टी आल्या. तर त्याला जर राजकारणात वेगवेगळे मतप्रवाह असतात, त्या गोष्टी आपण ऐकून घेऊन कसं मार्ग काढता येईल त्याचा प्रयत्न करीत राहायचा. नगर दक्षिणसाठी काही चर्चा झाली तुमची इच्छुक? नाही, नगर दक्षिणसाठी चर्चा नाही, पण आता शेवट आमचे कार्यकर्ते म्हणा किंवा जनमानसांची भावना आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे, ही लोकांची भावना आहे. बऱ्यापैकी आज तुम्ही पाहिलं असं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात फिरल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की लोकांची भावना आहे की तुम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. काल तुम्ही मुंबईला गेला, पवार साहेबांसोबत बैठक घेतली, त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली, पुस्तकाच्या प्रकाशनात देखील ते होती. मग प्रवेश झाला का नाही? मुंबईला नाही गेलो आम्ही, पुण्याला काल कार्यक्रम झाला आणि शेवट विचारधारा एकच आहे ना. विचारधारा एक असल्यानंतर असं उद्या ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं म्हणलं तर प्रवेश असतो. आम्ही सगळे एकाच विचारधारेवर काम करणारे माणसे, सर्वसामान्य शेतकऱ्यांना हिताचा निर्णय घेणारं विचारधारा असो, बहुजन समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन जाणारं विचारधारा असो, ही सगळी विचारधारा आमच्या सगळ्यांची एकच आहे ना. लोकांचं नेमकं काय लोकसभा लढवायचं आहे तुम्हाला? लोकांची तर जनभावना तुमच्या लक्षात येईल. आता मी सांगण्यापेक्षा लोकांची भावना वाटते मला बऱ्यापैकी की लोकसभा लढवली पाहिजे. आज तुम्ही तुळजापूरला जात आहे, तर कसा दौरा असेल? तुळजापूरला मी एक देवी भक्त आहे. पाहिलं असं माझ्या देवालयात सुद्धा वैष्णोदेवीचा फोटो असो, आई तुळजाभवानीचा असो, साईबाबांचा, पांडुरंगाचा, छत्रपती शिवराय, गणपती बाप्पा असो, आई मोठा देवीचं, हे सगळे साईबाबा, इकडं आमची निघोजची मळगंगा. एक देवी भक्त असल्यामुळे मी देवदर्शनाला नेहमी जात असतो. काय आजच जातो ते लय तुमच्यासमोर मांडण्यासारखं थोडे, जेव्हा कधी मध्ये जातो त्यासाठी आहे, पण मी आपलं काय जात असतो. काल अजितदादांचं असं स्टेटमेंट होतं की महायुतीतल्या एका नेत्याबद्दल थोडी नाराजी आहे, ते आपण बसून मिटू शकतो म्हणून. दादा आमचे नेतेच आहेत. दादा आमच्या नेहमी जो विचार माझ्या बाबतीत केला तो आजच्यापर्यंत माझ्या हिताचाच विचार केलेला आहे. प्रत्येकाला वाटतं काहीतरी. दुसरीकडे दादांनी असं देखील म्हटलं आहे की तुम्ही जर वेगळा विचार केला तर राजीनामा द्या. नाही, दादा तसे नाही म्हणले. असा गैरसमज करण्याचा अर्थ नाही. दादांची एक भूमिका वेगळी असू शकते त्यामागं. दादा माझं राजकीय नुकसान होईल, माझं राजकीय कारकिर्दीला कुठेतरी धक्का लागेल असा विचार कधी दादा करणार पण नाही. कारण तुम्ही मीडियाद्वारे म्हणा किंवा बहुतांशी लोक दादांना फक्त दादांचं बाह्य रूप पाहिलेलं आहे. मी दादांचं अंतर्मन काय आहे, दादा काय आहे, हे सगळ्या गोष्टी मी जवळून जाणवतो. तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकसभा लढवली पाहिजे, तर मग कोणत्या पक्षाकडनं तुम्ही लढवणार? कार्यकर्त्यांची भावना आहे, अजून त्या गोष्टी पाहू ना आता कसं पुढं जायचं, कसं काय करायचं. कारण लोकसभा निवडणूक हा एकदम मोठा विषय, कारण एक 6 मतदारसंघांचं मिळून एक लोकसभा मतदारसंघ असतो. विधानसभा एक तसा छोटं पॉकेट असतं 3-3.5 लाख मताचं, पण लोकसभा हे एक 23-24 लाख लोकांचा मतदारसंघ असतो. या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस आपल्याला एखादं पाऊल पुढं टाकायचं त्यावेळेस सगळ्या बाजूने विचार करणं गरजेचं असतं. शेवट आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करत असतो. त्यामुळे आपल्यासारख्याला तर विचार करावा लागतो. प्रस्थापित लोकांचं कसं असतं, सगळ्या गोष्टी एक त्यांच्याकडं सुबकता असते. त्यांच्याकडं काही आपण राजकारणामध्ये बऱ्यापैकी बोललं जातं की यंत्रणा
त्यांच्याकडे यंत्रणा नावाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात असतो. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे यंत्रणा हा प्रकारच नाही ना. माझ्यासाठी हे सगळं जीवाभावाचे लोकांना बरोबर घेऊनच करावं लागेल ना. ह्याच्यावर प्रत्येकाची पर्सनली बोलून सगळ्या गोष्टी करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. असं तर नाही ना बाकीच्यांसारखं एखाद्या संस्थेत सांगितलं, उद्या संस्थेचे सगळे कर्मचारी चला जा तुम्ही ह्या तालुक्यात 50 जण, जा त्या तालुक्यात 100 जण, असं तर नाही निलेश लंकेंकडं. म्हणजे यंत्रणा जे म्हणतो आपण राजकारणात बऱ्यापैकी मी पण लहानपणापासून यंत्रणा हा शब्द ऐकतो. तर आताशी मला कळायला लागलं थोड्याफार प्रमाणात यंत्रणा म्हणजे डब्यावली. तुम्ही नेहमी म्हणता की मी यंत्रणा राबवतो ती 12 नंतर, मग आता सुरू आहे का यंत्रणा? नाही, आता अजून मी काय सांगितलं 6 मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ असतो. तर पाहू आता प्रत्येकाशी जरा पर्सनली मला बोलावं लागेल, काही जाणकार लोकांचं मत जाणून घ्यावं लागेल. राजकारणात वेगवेगळ्या थरातील काही शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यावं लागणार, वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांशी बोलून, वेगवेगळ्या समाजातील घटकांशी बोलून मला तो निर्णयावर प्रक्रियेत यावं लागणार आहे. शेवट असं कसं असतं, कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते आपल्या एक जीवाभावाचे असतात, पण कार्यकर्त्यांची एक भावना नेहमी असते. पण त्या मागं पडद्याआड एक असे काही लोक असतात की ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात. शेवट मला एका पत्रकाराने विचारलं होतं की असंच का तुम्हाला राजकीय गुरु कोण? तर त्यावेळेस मी हसलो आणि सांगितलं मला राजकीय गुरु म्हणण्यापेक्षा माझी भूमिका एक आहे की मी सगळ्यांचं ऐकून घेतो. सगळ्यांचं ऐकून घेऊन काय मध्य मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बऱ्यापैकी माझे निर्णय चुकत नाही. काल आपण ज्या स्टेजवरती होतं तिथं तुतारी चिन्ह जे आपल्या हातात दिलेलं होतं, नेमके त्याच्यावरून देखील कुठेतरी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होतं, कारवाई होऊ शकते. पक्षांतर बंदीचा काही विषय नसतो. बंदी पण सर्वांचं जास्त म्हणजे तुमच्या कार्यकर्ते असतील किंवा जे कोणी आहेत तुम्हाला मानणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पवारसाहेबांच्या विचाराने गेलं पाहिजे. पाहू ना, आता बऱ्यापैकी लोकांचं भावना दिसते. तर अजून पण मी आता कालपासून तुम्ही पाहिलं असेल, तुम्हीच आमच्या बरोबर होते, म्हणजे सगळे होते, त्यामुळे मला कोणाशी चर्चा पण करता नाही आली. आता खाजगीत सगळ्यांशी चर्चा करीन. उलट तुमच्याशी सुद्धा कॅमेरा बाजूला केल्यानंतर तुमचं सुद्धा मार्गदर्शन मी घेईन. तुमचं मार्गदर्शनसुद्धा माझ्यासाठी एक मोलाचं मार्गदर्शन असू शकतं. काल अमोल मिटकरी ज्या म्हणाले पद्धतीने तुम्ही महानाट्याच्या माध्यमातून तालुक्यातील सगळे नेते जे आहेत विखेंच्या विरोधात एकत्र स्टेजवर आणले होते, नेमकं त्याच्या मागचा काय उद्देश होता? नाही, महानाट्याच्या कार्यक्रमासाठी कोणाच्या विरोधातले लोक यापेक्षा ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करायची होती. थोडक्यात आपण एखादा पुस्तक वाचल्यानंतर 1-2 वर्षांनी वाटतं की ते परत पुस्तक वाचलं पाहिजे, रिपीट केलं पाहिजे. त्यामुळं ज्यांना वाटलं ते छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याला आलेले, त्याला काही राजकीय असा कुठला व्यासपीठ नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल सर्वपक्षीय लोक त्या व्यासपीठावर होते. म्हणजे व्यासपीठ म्हणण्यापेक्षा व्यासपीठ नाही, पण त्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते तुम्हाला पाहायला मिळाले असे ते महानाट्य पाहण्यासाठी आलेली होती. मग आलेल्या माणसाचा आदर तिथे करणे, तो कुठल्या पक्षाचा असो किंवा पार्टीचा असो, ते आपल्यासाठी एक आपण एका आयोजकाच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळ्यात पाचशे कुठला पक्ष नाही का त्या पक्षाचे लोक नाही आले, सगळ्या पक्षाचे आले. शिवसेनेचे लोक आले, राष्ट्रवादीचे आले, काँग्रेसचे आले, भाजपचे लोक आले, फार वेगवेगळ्या संघटनांचे लोक आले. काल अमोल मिटकरी म्हणाले की आमदार निलेश लंकेने स्वतःलाच राजकीय काळोखामध्ये ढकलून घेतलेला आहे. कालचं जे घटना घडली काय अमोल मिटकरी काय म्हणले मी अजून काय ऐकलं पण नाही. तसं ते माझे मित्र आहे, ते मला खाजगीत मला सल्ला पण देऊ शकतात, कारण मित्र तो भावाप्रमाणे असतो. त्याच्यामुळे मी त्यांना वाटलं असतं तुम्ही मला सांगितलं म्हणलं मी त्यांना फोन करून विचारू शकतो, माझ्या काय राजकीय चुका असल्या तर दुरुस्त करू शकतो मी. केंद्र सरकारने 2 रुपये पेट्रोलचे दर जे आहेत ते कमी केले, मग ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले. राजकारण म्हणल्यानंतर बऱ्यापैकी ज्यांच्या हातात सत्ता असते ते सत्तेचा लोक भावना कशा आपल्या बाजूने जास्तीत जास्त मिळवता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो की आपण शेवटच्या निवडणुकीच्या टप्प्यात आपण हे केलं तर आपल्याकडं काही मतदार वळू शकतात. ही प्रत्येकाची एक ज्यांच्याकडं राजकीय सत्ता आहे
तिथं सत्तेचा वापर करीत असते. साध्या एखाद्या गावाचा सरपंच जरी असला तर शेवटच्या 4-6 महिन्यात ते गावातील रस्त्यात मुरुम टाकीन, कुठं गटारात ड्रेनेजचं काम करीन. त्याला वाटतं की पुढल्या 5 वर्षाला आपण लोकांना सामोरं जायचं आहे, म्हणून लोकांना करण काम दिसलं पाहिजे. हे ते प्रत्येकाचं एक स्ट्रॅटेजी असते. उद्या तुम्ही त्या खुर्चीवर असले तर तुम्ही तेच करणार आहे ना. मी अनुभवलेलं कोविड ते तुम्ही पुस्तक लिहिले, ते भविष्यात असा काही माणूस आहे का ते पुस्तक सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे? नाही, ते त्यासाठीच प्रकाशित केलं साहेब. म्हणजे मी काय वेगळं केलं नाही. मी उपकार नाही केला समाजाला कुठला. मी माझं कर्तव्य पार पाडलं. पण यामागं माझी एक भावना असेल की हे पुस्तकातून प्रत्येकाने ज्यावेळेस समाजावर संकट येईल त्या संकट समय आपण धावून गेलं पाहिजे. हे असं थोडाफार प्रत्येकाने प्रयोग केला पाहिजे. मी काय असं काय वेगळं काही केलं नाही. मी काही काही टक्के समाजाला त्या ठिकाणी जीवदान देण्याचं काम केलं, मदत करण्याचं काम केलं संकटात. असं जर परत संकट आलं तर असं प्रत्येकाने पुढं होऊन काम केलं पाहिजे. यासाठी मी एक केलेला एक थोडासा प्रयोग समाजासमोर मांडण्याचा प्रयोग केला. जसं तुम्ही सांगितलं की आता साधारणतः 1 ते 2 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की कार्यकर्त्यांशी जवळ जे मतदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार. साधारणतः किती दिवसात तुम्ही ही भूमिका स्पष्ट करणार? काय करू साहेब, आता काल आपण पुस्तक प्रकाशन झालं, कालपासून आपण सगळे बरोबरच. तर आता आज नेमकं तुळजापूरला चालू आहे. आता 2 दिवस आमच्या कुटुंबातलं एक लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळं ते 2-3 दिवसांनी बसू आपण सगळ्यांशी. आता एकदा जरा मिटिंग वगैरे घेतो, सगळ्यांशी बोलतो. काही लोकांना मिटिंग घेण्यापेक्षा आता मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांना बोलावणे इतका मी मोठा नाही, तर मी प्रत्येकाच्या पर्यंत पोचून त्यांची भावना ऐकून घ्यायचा प्रयत्न निश्चित करीन. आणि त्यावेळेस तुम्हालासुद्धा मी सांगेन की आपण अशा ह्या निर्णयावर आलेलो आहे. शेवट कुठला निर्णय जरी घ्यायची वेळ आली तर तुमच्या माध्यमातून तो समाजात जाणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी माझ्या राजकीय जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका तुमची असणार आहे. कारण मी सगळ्यांपर्यंत माझा आवाज पोचू शकत नाही ना. तर उलट तुमचंसुद्धा मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एक म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने कायम सहकार्याची भावना असते. अजितदादांसोबत काय बोलणं झालं का? जयंत पाटलांनी तुतारी दिली, आता ती तुतारी जी आहे तर ती ऑफिसमध्ये लावणार आहेत का? कुठं काल का? हं? आता काल त्यांनी काहीतरी भाषणात सांगितलं की ही माझी गिफ्ट मी देतो. तर गिफ्ट दिलं आहे ते, पण ते काल मी गडबडीत आलो साहेब. काल आपली चर्चा झाली असेल, मग काहीतरी केलं असं त्याच्यावर. अजितदादांशी काही बोलणं झालं? हां, अजितदादांशी पुन्हा काही कसं असतं, दादा हे आमचे, मी वारंवार सांगत आलो, दादा आमचे नेते आहेत ना. वर पहा ना, दादांचा फोटो आहे ना. त्यामुळं एखाद्या कौटुंबिक माणसाशी काय सगळ्याच गोष्टी बोलल्यानंतर काय त्या सांगायच्या असतात का सगळ्यांना? तुम्हाला सांगितलं असतं, खाजगीत विचारलं असतं, पण इथे 100 लोक आहेत ना ऐकायला. मग ते गावभर चर्चा करतात ना साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.